नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांवर जातील. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून धोक्याची घंटा. आज 96 रुपयाला मिळणारा अमेरिकन डॉलर महिनाभरात 100 रुपयांवर जाईल, तर महिनाभरात पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, अशी धोक्याची घंटाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी वाजवली आहे. ईश्वरपूरमध्ये शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की कोरोनाच्या वेळी एकदा लॉकडाऊन झाला होता, आता आपोआपच लॉकडाऊन होईल अशी परिस्थिती आहे. भविष्यातील अडचणी आणि धोके सांगितले आहेत. ते म्हणाले की देशाच्या गृहमंत्र्यांनी 15 दिवसापूर्वीच आपल्याकडे 6 महिने पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा आहे असं सांगितलं होतं. त्याला अजून महिना झाला नाही, तोवर देशाच्या पंतप्रधानांनी खर्च कमी करण्याच्या सूचना देशवासियांना केल्या आहेत. अशाच पद्धतीची भूमिका 2013 मध्ये आर्थिक परिस्थिती बिकट आल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती. त्यावेळी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे अशा पद्धतीचा ट्विस्ट केला होता. मात्र तेच मुख्यमंत्री आज पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाची थट्टा करू नका असे ट्विट करत आहेत, असं म्हणत जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.